साहेब, आज सचिन कल्याण शेट्टी धमकी प्रकरणात जे आहे आरोपीला हजर करण्यात आलं होतं. हुल्ले नाव आहे त्याचं. तर काय काय कोर्टामध्ये चर्चा झाली, कोर्टाच्या काय निदर्शनास आणून दिलं पोलिसांनी आणि काय युक्तिवाद केलं? श्रीशैल बाबुराव हुल्ले ज्या आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम 55 व 3(5) याप्रमाणे गुन्हा दाखल आहे आणि त्या आरोपीला आज मेहरबान कोर्टात हजर करण्यात आलेलं होतं. 13 वेगवेगळ्या कारणांच्या आधारावर पोलीस कस्टडी वाढवून मागण्यात आलेली होती आणि ती पोलीस कस्टडी योग्य कशी देणं योग्य होणार नाही यासाठी आम्ही त्याच्यावर कारण मीमांसा आम्ही आर्ग्युमेंट युक्तिवाद केला आणि कोर्टानं 1 दिवसाची पोलीस कस्टडी मात्र दिलेलं आहे. उद्या परत हजर त्याला मेहरबान कोर्टात केलं जाणार आहे. तुम्ही काय युक्तिवाद केलं आरोपीला? मी या कोर्टाला निदर्शन आज काही ट्रायल नाही हे फक्त युक्तिवाद हा केला की 13 जी कारणं प्रथम आरोपीला जो प्रभाकर फुलारी याला हजर केली होती त्या रिमांड यादीमध्ये जी 13 कारणं होती तीच कारणं आहे अशी आजच्या रिमांड यादीमध्ये आहेत. अशा परिस्थितीमध्ये या कारणांसाठी पोलीस कस्टडी हे करणं किंवा हे योग्य होणार नाही. अशा परिस्थितीमध्ये त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडी देण्यात यावी ही विनंती मी केलेली होती, परंतु मेहरबान कोर्टाने 1 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली. ते 13 कारणं काय आहेत त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये ती कारण मीमांसा न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळं ते डिटेल या बाबतीत आपण सांगणं योग्य होणार नाही.